या दोन संघांमध्ये एक अतिशय बिग फाईट सामना मैदानामध्ये रंगल। जसे धावतो ना ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी बोलतोय आमचे साथी समालोचक मित्र योगेश मडबी यांच्याकडे। हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो हॅलो तर थँक्यू सो मच। पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करेल। आजचा दिवस आपण पाहिला तर चौथा दिवस आहे स्पर्धेमधला। आज देखील नामवंत संघ तुमच्या समोर खेळताना पाहायला भेटेल। तन्मय 11 वडवली आणि त्याला फाईट करेल या ठिकाणी आंबिवली संघ। टॉस जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। आंबिवली टीमनं बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय तन्मय 11 वडवली संघाला। मागचा मॅच खूप चांगला पाहायला भेटला। मागचा मॅच शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला भेटला। कारण सामना बघा दोन संघांमध्ये पहिल्यांदा होता, कारण दोन्ही संघ एकमेकांसमोर पहिल्यांदाच खेळत होते, त्यामुळे सामना रफ अँड टफ पाहायला भेटला। निश्चित सामना जबरदस्त आपण पाहिला। 4 षटकामध्ये पूर्णपणे घेसर संघाच्या बाजूला मजबूत झाला आणि तिथनं शेवटच्या ओव्हरमध्ये असं वाटलं की घेसर संघ सामना जिंकेल, मात्र तिथे जबरदस्त गोलंदाजी मोठे भिंगा संघाच्या गोलंदाजाने करून आपलं वर्चस्व गाजवलं। हाच तर क्रिकेट आहे मित्रांनो। क्रिकेटमध्ये नेहमी हेच पाहायला भेटलं, कधी कधी जिंकणारे संघ अचानक हारत असतात आणि हारणारे संघ अचानक जिंकत असतात, यालाच क्रिकेट म्हणत असतात। निश्चित तसाच क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला भेटेल, कारण पुन्हा एकदा एक लढाई तुमच्या समोर येते। ते देखील पहिल्यांदा एकमेकांसमोर खेळतात। आंबिवली आणि वडवली हे पहिल्यांदा एकमेकांसमोर खेळतात। एका बाजूला तुम्हाला निश्चित पाहायला भेटेल आंबिवली म्हटलं तर करण घनसोलकरचा संघ आणि त्याला फाईट करेल तन्मय 11 वडवली संघ, अर्थात अरविंद मातेचा संघ। अरविंद पाटील आणि सागर पाटीलचा संघ, ब्रावोचा संघ तुम्हाला निश्चित पाहायला भेटेल। आज चुरस खूप मोठी आहे। आज चांगला सामना जरूर पाहायला मिळेल। उद्या मेगा फिनाले, उद्या मेगा फेस्टिवल, उद्या मेगा फायनलचे मॅच आमच्या प्रेक्षकांना पाहायला भेटेल। कोण सुपर 4 मध्ये जाईल, कोण स्पर्धेत बाहेर जाईल, कोण असेल मॅन ऑफ द सिरीजचा हकदार, या सर्व काही प्रश्नांची उत्तर उद्या मिळतील। आता उद्या यायला विसरू नका, कारण उद्या बिग फाईट मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळतील। आणि त्याचबरोबर तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था, नॉन व्हेज जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। थँक्यू सो मच भारत मात्रे। खूप चांगली स्पर्धा सातत्य टिकवले। दरवर्षी काहीतरी नाविन्य जरूर पाहायला मिळलं, यावर्षी देखील तशी स्पर्धा तुमच्या समोर येते। स्पर्धा आपण पाहतो या हंगामातली सुरुवातीची अर्थात मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी आयोजित विजेता पाटील चषक 2019 गेम ऑन। करण घनसोलकर स्वतःची छाप सोडतोय। चर्चा जरूर केली होती त्या नावाची आणि पहिल्याच बॉलवरती विकेट प्रस्थापित केलाय। पहिला विकेट मैदानाच्या बाहेर अरविंद पाटील, बॅक टू द पवेलियन। जबरदस्त संगीत, ज्या संगीतानं पूर्ण महाराष्ट्रामध्ये धुमाकूल माजवली। सुपर डुपर हिट संगीत या ठिकाणी ऐकवलं जात आहे। युवा योद्धा जागा हो, नवनिर्माणाचा धागा हो। पहिला फलंदाज बाद झाल्या मैदानामध्ये आपण पाहतो या ठिकाणी अरविंद पाटील, नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय संकेत पाटील। हा चेंडू सुरेख होता या ठिकाणी शॉर्टलेग रिजन मध्ये, तेवढ्याच वेगाने धाव कंप्लीट झाली। वेल रनिंग गुड द विकेट। दोन्ही फलंदाजांमध्ये खूप चांगला तालमेल तुम्हाला पाहायला भेटला आणि पहिली धाव या ठिकाणी एकवटली जातीय, पहिली धाव खात्यामध्ये जोडली जातीय। फलंदाज सागरच्या माध्यमातून, संकेतच्या माध्यमातून संकेत पाटील आणि आपण पाहतो या ठिकाणी सतीश जाधव उर्फ ब्रावो, ज्या नावाने त्याला संबोधलं जात आहे, कारण त्याची दहशत राहिली टेनिस क्रिकेटमध्ये, त्याची दहशत राहिली रबर बॉलमध्ये। अनेकशे विक्रम त्याने केलं। मागच्या वर्षी देखील काकडबाच्या मैदानावरती खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला आणि त्याला मॅन ऑफ द सिरीज स्कूटी देऊन त्याला सन्मानित केला। तो ब्रावो आज या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडेल का, हे मात्र प्रेक्षकांना पाहायचं आहे। बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन मॅचला पाहतात, त्यांचं देखील मी स्वागत करेल।
आज आपण पाहतोय निश्चित वडवली संघाला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे प्रेक्षक मैदानावरती आलेत, बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन मॅचला पाहतायत. हा चेंडू ब्रावोसाठी खूप चांगला, एक धाव जरूर मिळेल, स्वतःचं खातं खुलगले. संयमी खेळ त्याला निश्चित आज करावा लागेल या मॅच मध्ये, कारण सातत्याने या खेळाडूंना या संघासाठी भरीव कामगिरी केली प्रत्येक स्पर्धेमध्ये. आज तीच अपेक्षा त्याच्याकडनं बाळगली जाते आणि आज त्याला निश्चित संयमानं खेळ करावा लागेल. कारण पहिला विकेट अरविंद पाटील स्वस्तामध्ये बाद झाला, पहिल्याच बॉलवरती तो गोल्डन डकचा शिकारी झाला आणि तिथनं मात्र आता इथे चांगली धावसंख्या उभारा बीच असेल तर निश्चित चांगला खेळ देखील करावा लागेल. हा चेंडू चांगला फटका वाईड इश लॉंग ऑनच्या रिझन मध्ये, डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये जोपर्यंत फील्ड करून फेक केली जाईल तोपर्यंत मात्र इथे धाव मिळते. एक धावसंख्या पुढे सरकेल 3 या धावसंख्येवरती. 1-3 दुपारचं सत्र कडक उन्हामध्ये, रगरगत्या उन्हामध्ये प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत मॅचचा. काही प्रेक्षक रॉयल बिर्याणीचा आनंद घेतात. AB भंडारी यांचा रॉयल बिर्याणी 4 दिवस फेमस झाला. AB भंडारी उद्या तुमची बिर्याणी चालणार नाही, कारण इथे आयोजकांच्या माध्यमातून नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तर निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त क्रिकेट पाहायला भेटत. मैदानावरती दोन्ही संघ एकमेकांसमोर पहिल्यांदा एकमेकांसमोर आल्यात. तर निश्चित आपण पाहतोय एक पेंदरमध्ये निश्चित मॅच झाला होता. पेंदरच्या ग्राउंडवरती एक मॅच जरूर झाला त्यांचं, त्यामुळे मॅच देखील तरी सुद्धा टप्प्या. हा संधी इथे गमावली, जरूर ब्रावोचं विकेट महत्वाचं होतं आणि इथे मात्र संधी गमावली. षटक पहिला समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1-3. धाबा लागल्यात. बिनबाद 3 शांत सुरुवात मैदानावरती. निश्चित आपण खूप चांगला क्रिकेट पाहिला मैदानावरती. काल देखील हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला भेटला. याच्या अगोदर मॅच देखील खूप चांगला होता. असं वाटतं की गावदेवी केसर संघ उंच भरारी घेईल, मात्र तिथे केलेली गोलंदाजी मोठ्या भिंगा संघानं जबरदस्त कामगिरी केली. निश्चित दुपारच्या आपण पाहतोय 1:22 झालेली आहेत. 30°C तापमान आणि या तापमानामध्ये चाललेली ही लढाई मैदानावरती प्रेक्षक देखील आनंद घेत आहेत. निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेले हा ग्राउंड श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी आयोजित विजेता पाटील चषक 2019. पहिलाच बॉल, फलंदाज बाद, बिग विकेट. आता मात्र संकेतला माघारी परतावा लागत आहेत. ज्या प्रकारे पहिल्या बॉलवरती अरविंद बाद झाला पहिल्या षटकामध्ये, तर दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील त्या प्रकारे झाली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती इथे संकेतला माघारी परतावा लागत आहे आणि नवीन फलंदाज मैदानावरती सागर पाटील. मार्गसह आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये करण घनसोकरनं स्वतःची छाप सोडले. जाम नावासाठी तो ओळखला जातोय. निश्चित ते कार्य मैदानावरती जरूर पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटलं. 1 विकेट आणि फक्त 3 धाबा पॉवर प्ले मध्ये त्याने खर्च केला. तर सेकंड पॉवर प्ले हाताळत असताना गोलंदाज अनंता गाताडे आपण पाहतो सेकंड ओव्हरसाठी पॉवर प्ले आपण पाहतो. दुसरं चालू आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती तुम्हाला पाहायला मिळेल. एकूण 3 क्षेत्ररक्षक जरूर निश्चित तुम्हाला 30 गज घेऱ्याच्या बाहेर इथे पाहायला भेटतील. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन वरती, एक क्षेत्ररक्षक तुम्हाला इथे पाहायला भेटेल निश्चित मिड विकेट बाउंड्री लाईन वरती. असे 3 क्षेत्ररक्षक 30 गज घेऱ्याच्या बाहेर. पहिलाच बॉल समोर खेळतोय, बॅक टू द बॉल, समोर चेंडू जाईल लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर पाडीच्या बॅट बंद चौकार.
कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गाते कारल्याचे माऊले तुझा महिमा मी गाते पाटील स्वतःची चाप सोडली. पहिलाच बॉलवरती चौकार दाखवत आपलं अकाउंट ओपन केलाय. हा चेंडू इथे मात्र मिस टायमिंग झेल ड्रॉप आणि आता मात्र सागरला मिळालेलं जीवनदान त्याचा तो फायदा घेईल की नाही हे आता मात्र मैदानावरती पाहायचं. आत्मविश्वास गमावला. मी मगासपासून सांगतोय संयमी खेळी तुम्हाला करावी लागेल का जर तुम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर तुम्हाला संयमी खेळी करावी लागेल. आता आत्ता संयम गमावला होता सागर पाटीलनं कारण पहिला बॉलवरती चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि तिथे त्यांचा संयम गमावला. आता इथे नशिबानं साथ दिली कारण क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे 99% मेहनत करावी लागते तर 1% तुम्हाला नशीब साथ देत असतं आणि आज त्या 1% नशिबानं सागरला साथ दिली मैदानावरती. समोर खेळत आहेत जबरदस्त फटका वेगवान स्ट्रोक चेंडूला थांबवणं कठीण. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला पार करून बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स चौकार. तर चौकार आपण पाहतो ब्रावोच्या बॅट मधनं येतोय. यासाठी त्याला ओळखलं जात आहे कामाला ब्रावो या नावाने ओळखलं जातोय आणि आता मात्र स्वतःची दहशत निर्माण करताना चेंडूला फेकून देतोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या वरन ब्रँडेड स्ट्रोक षटकार. आणि 6 धावांची गरज. फलंदाज राईट ओव्हर द विकेट. फलंदाज शफल होतोय आणि चेंडू सीमा पार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सर ब्रावो आम्ही मगाशी चर्चा करत होतो एक चांगला खेळाडू सातत्य टिकवलं खेळाडूंना. पुन्हा एकदा ऑफ साईडला कडक स्ट्रोक कव्हरच्या वरनं वड स्ट्रोक वाघाची धाड खोदला पहाड चेंडू सीमा पार. ब्रावोच्या बॅट मधनं सलग दुसरा षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 24 धावा धाबळकावरती लागल्यात. काय जबरदस्त क्रिकेट मैदानामध्ये पाहायला भेटलं बघा. पहिला पॉवर प्ले जरी त्यांच्यासाठी थोडा कमजोर आला अर्थात त्यांनी सुरुवात कमजोर केली होती फक्त 3 धावा. मग या पॉवर प्ले मध्ये खूप चांगली बॅटिंग पाहायला भेटली. सागरने एक चौकार लावला मग ब्रावोने 2 षटकार एक चौकार लावला आणि तब्बल त्या षटकामध्ये 21 धावा एकवटल्या. जबरदस्त क्रिकेट. दोन्ही फलंदाज मैदानावरती आक्रमक झालेत कारण दोन्ही फलंदाज इनफॉर्म फलंदाज आहेत. सातत्य या दोन्ही खेळाडूंना टिकवलंय. आजवर बरेचसे विक्रम त्यांच्या नावावरती आहेत. ते दोन्ही फलंदाज आत्ता मात्र इथे तन्मय 11 वडवली संघाकडनं खेळताना मैदानावरती जबरदस्त क्रिकेट पाहायला भेटेल. जरूर सांगितलं की दोन्ही संघ एकमेकांसमोर फक्त एकदा खेळले आणि ही दुसरी लढत त्यांची या मैदानावरती. पहिली लढत पेंदरच्या मैदानावरती झाली तर दुसरी लढत आता नागझरीच्या मैदानावरती आहे. कोण कोणावरती भारी होणार आता हा क्रिकेटचा खेळ मित्रांनो कधी भविष्यवाणी केली जात नाहीये. त्यामुळे इथे शेवटचा बॉल शेवटची धाव जोपर्यंत बनवली जात नाही तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाही. गोलंदाज तयार करण घनसोरकर वेगवान रफ्तार के सौदागर समोर खेळतात वाड स्ट्रोक चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आणि चेंडूला फेकून देतोय. यावेळी सागर पाटीलला मिळालेलं जीवनदान त्याचा तो फायदा घेतोय. चेंडू फेकून देतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 रन.
रोहिदासजी म्हात्रे साहेब आणि सुरेशजी गोंधली यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे त्यांचं देखील या व्यासपीठावरती. मात्र सागरला जीवनदान दिलं त्याचा किती नुकसान येथे भोगावं लागते तो आंबिवली संघाला. हा चेंडू या ठिकाणी निचे आपण पाहतो चेंज ऑफ द डिलिव्हरी. काय जबरदस्त गोलंदाजी, कारण पाहिलं समोरचे फलंदाज देखील तेवढा हार्ड हिटर आहे आणि लगेच गतीमध्ये परिवर्तन केलं. आत्ताचा चेंडू आपण पाहिला ऑप्शनच्या बाहेर फेकला, किंचितसा आतमध्ये येणारा इन स्विंग होणारा चेंडू आपण पाहिला या ठिकाणी करण घनसोकरचा. करण घनसोकरकडे व्हेरिएशन खूप आहेत का तो गाजलेला गोलंदाज आहे हे देखील त्यांना दाखवून दिलं मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू आताचा मात्र थोडासा वेगानं जरूर होता, आता पाहावं लागेल लाईन चुकीची होती. चेंडू खूप वेगानं होता, मात्र इथे लाईन चुकीची. लेग स्टंपच्या बाहेर आउटसाइड लेग स्टंप. अंपायर डिसिजन वाईट. अतिरिक्त धाबा वाढतायत. धावपळकावरती धाबा 31 धाबा धावपळकावरती लागतात. 31 धाबा धावपळकावरती लागतात. जबरदस्त मॅच. सर्वांच्या माहितीनुसार आपण पाहतो इथे तन्मय 11 वडवली आणि त्याला फाईट करणारा करण घनसोकरचा आंबिवली संघ मैदानावरती. हा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा बीट झालेत. सागरला मिळालेलं जीवनदान त्याचा त्यानं भरपूर फायदा घेतला मैदानावरती, कारण एक षटकार त्यानं लावला. इझी कॅच होता, इझी झेल होता. तो सोडल्यानंतर थोडासा पश्चाताप जरूर करावा लागला आणि त्यानंतर त्यानं लगेच षटकार ठोकल्यानंतर थोडासा पश्चाताप का होईना येथे आंबिवली टीमला झाला असेल, कारण एक इन्फॉर्म फलंदाज सागर मैदानावरती आहे आणि आतापर्यंत धावसंख्या आपण पाहिली तर धावपळकावरती 31 धाबा धावपळकावरती लागल्यात. 2 बाद 31 धाबा. एका बाजूला गती परिवर्तन सातत्याने बीट केलं जातंय. जरी तुम्ही षटकार ठोकला तरी सुद्धा रोख लावू शकतो. मी करण घनसोकर मैदानावरती दाखवून देत असताना आपली छाप, आपल्या नावाचा डंका, आपला दरारा कायम ठेवताना करण घनसोकर मैदानावरती. धावसंख्या 31. तिसरं षटक मार्गस्थ आहे मैदानावरती. आता मात्र आपण पाहिलं तर चेंडू फेकले गेलेत या षटकामध्ये 4. हा चेंडू क्रॉस द बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. सातत्यानं बीट केलं जात आहे. सागरने जरी एक षटकार ठोकला पहिल्या बॉलवरती तरी त्याला 4 बॉल बीट केलाय. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. का त्याला ओपन क्रिकेटमध्ये जागा मिळाली, का तो विदेशात जाऊन देखील आपल्या नावाची छाप सोडेल. निश्चित त्याच्याकडे तेवढे व्हेरिएशन आहेत. जरी समोरच्या फलंदाजाने षटकार ठोकला तरी त्याला थांबवण्याची ताकद करण घनसोकरमध्ये आहे. वाडा क्रिकेट कमी वयामध्ये भरीव कामगिरी ज्याने केली तो करण घनसोकर गोलंदाजच्या ट्रॅकवरती. हा चेंडू शेवटच्या बॉलला प्रहार केलाय. चुकीचा बॉल होता आणि चुकीला माफी नाही. ओव्हर पिच चेंडूला फेकून दिलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर पाडीच्या बॅटमधनं षटकार. महाराष्ट्राची शान मोत्याची खान, महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी, महाराष्ट्राची शान मोत्याची खान. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 रन 37 धाबा धाबळकावरती लागल्यात. तो बघूया व्यासपीठावरती आमच्या सन्माननीय पाहुणे व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी रोशन पाटील यांचा शुभ सन्मान करण्यासाठी आयोजकांना विनंती करेल की त्यांचा शुभ सन्मान करावा. तर या ठिकाणी सन्मान केला जातो पाहुण्यांचा. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे रोशन पाटील टोंडरेचे त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. तर निश्चित या ठिकाणी शुभ सन्मान व्यासपीठावरती आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्पर्धेचे आयोजक अर्थात या ठिकाणी रोहिदास म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. तर याच दरम्यान आमचे शुभम यांचं आगमन देखील होत आहे. वेलकम शुभम.
या व्यासपीठावरती हरिग्राम संघ जरूर या मॅच नंतर जरूर खेळणार आहेत. तर हरिग्रामचे आमचे एक चांगले समालोचक पनवेल समालोचक असोसिएशनचे सदस्य शुभम यांचं आगमन होत आहे. वेलकम शुभम. इन ॲक्शन मध्ये जरूर पाहायला भेटेल. जरूर वैभव भोपी देखील आज या ठिकाणी सामन्यामध्ये खेळताना जरूर पाहायला मिळेल. तर बघूया मॅचकडे. षटक क्रमांक 14 नितीन पाटील गोलंदाज सय्यद झाला. या ठिकाणी एक धाव जरूर कंप्लीट झाली. एक धाब्यावरती संतोष मानाबा लागले. 38 धाबा. एक चांगल्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करताना इथे तन्मय 11 वडवली संघ सुरुवात बघा थोडीशी कमजोर झाली होती जरूर मी म्हणेन. कारण पहिल्याच ओव्हरमध्ये करणनं फक्त 3 धाबा दिला. अरविंद पाटीलला त्यानं बाद केलं. त्याच्यानंतर आपण पाहतोय अटॅक इन क्रिकेट पाहायला भेटलं दुसऱ्या षटकामध्ये. आणि तिसरं षटक जेव्हा करणनं फेकलं तेव्हा त्याच्याच षटकामध्ये 13 धाबा एकवटल्या. हा क्रिकेट आहे आणि निश्चित तो चांगला क्रिकेट आमच्या प्रेक्षकांना नेहमी पाहायला आवडत असतो. कोलबट टप्प्याचा चेंडू यॉर्क लाईनचा वापर केला. एक धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धाबेसाठी धावतायत आणि चांगली रनिंग विदिन द विकेट. वेगवान रनिंग. दोघांमध्ये तालमेल खूप चांगला होता आणि दुसरी गोष्ट दोघांमध्ये संवाद खूप चांगला होता आणि लगेच दोघांनी कॉल दिला दुसऱ्या धाबेसाठी धावायचं आहे आणि तो इथे धाव पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज ब्रावो आता सतीश जाधव आणि सागर पाटील. याच दरम्यान आमचे वडवलीचे सन्माननीय संदीप पाटील यांचं आगमन झालेलं आहे. विनंती करेत त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. बरेचसे मान्यवर आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून बरेच मान्यवरांचा आम्ही शुभ सन्मान देखील केला. कारण भारतदादा म्हात्रे आणि विजयदादा पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रेमाखातील आलेली ही मंडळी त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. षटक क्रमांक 14 मैदानावरती धावसंख्या धापडकावरती 40. हा चेंडू सुरेख फटका. बॅटवरती चेंडू येऊ दिला. जबरजबर या ठिकाणी चेंडूला फेकून देतोय. वाईड डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरनं सागर पाडीच्या बॅटमधून अजून एक ब्रँडेड शोक षटकार. बॅटमधनं हा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू कॉलवर होता बघा लगेच सन्मान दिला. हा एक चांगला क्रिकेट नेहमी पाहायला भेटला मोठ्या खेळाडूंकडनं. तर सागर देखील एक चांगला खेळाडू आहे बघा धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. मग इथे समोर देखील तेवढाच मोठा खेळाडू आहे करण घनसोकर. इझिली तुम्हाला धावा देणार नाहीये. आता इथे धावसंख्या धापडकावरती पाहायला भेटते. आमचे स्कोर सांगतील 47 अर्थात 50 कडे मार्गक्रमण करतात. एक चांगलं टोटल कडे मार्गक्रमण करतात. आता मध्ये आपण पाहतो सागर आणि सतीश ही जोडी मैदानावरती आहे. सागर पाटील 3 षटकाराच्या मदतीने खेळतोय. सतीश अर्थात ब्रावो खेळतोय 1 चौकार तर 2 षटकाराच्या मदतीने मैदानावरती. दोन्ही फलंदाज सेट झालेत. मात्र आता इथनं कशा प्रकारे फटकेबाजी पाहायला मिळेल. इनसाइड आउटचा हा फटका फेकून देतो लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. ब्रावोच्या बॅटमधनं अजून एक चांगला फटका. 6 रन. तुझ्या रूपाचं तुझ्या मॅचचा आनंद घेतात. वेलकम ऋतिक. तर जबरदस्त फटका ब्रावोच्या बॅटमधनं हा फटका येतोय. तर धावसंख्या वेगानं अर्धशतक कंप्लीट झालं धावफटकावरती 53 रन्स. हा चेंडू लाईन चेक करावी लागते. यस इट इज अ वाईड. ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या पाहायला भेटेल ते 54 धाबा. 54 लॉस ऑफ 2 विकेट्स. काय जबरदस्त सामना पाहायला भेटतो मैदानावरती. 2 फलंदाजांना मात्र आज खूप चांगला क्रिकेट दाखवलं. खऱ्या अर्थानं जास्त खेळाडूंची मी चर्चा केली आणि आज त्यांच्याकडनं चांगला क्रिकेट पाहायला भेटला आहे. या ठिकाणी एबी डिव्हिलियर्स स्टाईलनं चेंडूला विडकावून देत आहे. घुटणे टेक तमाशा देख चेंडू फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग 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 बिग बाय.
झालेली आहे जवळ आपण पाहतो कारण पहिला जीवनदान मिळालं होतं सागरला, जीवनदान मिळालं होतं ब्रावोला आणि दोघं जर पाहिलं तर करण घसोकरचा चांगला संघ अर्थात आंबिवली संघ तेवढा ताकदवर संघ आहे. मात्र एका बाजूला इथे वडवली संघाच्याकडे गोलंदाजी देखील तेवढीच ताकदवर आहे. त्यामुळे मॅच रफ अँड टफ जरूर आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सागर खेळतोय 26 वरती, ब्रावो खेळतोय 30 वरती. जबरदस्त इनिंग्स दोघांनी मात्र इथे पहिलाच बॉल ओव्हर पिच होता आणि चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आणि चेंडूला तेवढ्याच वेगानं फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ब्रँडेड स्ट्रोक षटकार. टू 32 धाबेवरती खेळतोय सागर पाटील. 37 जाधव उर्फ ब्रावो खेळतोय 30 धाबेवरती आणि काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळते. 66 अर्थात 66 धाबा मैदानावरती लागले गेल्यात. अंतिम षटकला टार्गेट करण्यासाठी इथे सज्ज झालाय वडवली संघाचे 2 स्टार फलंदाज आणि त्यांना मिळालेल्या जीवनदानाचा किती फायदा घेतला. सागरला जीवनदान मिळालं, त्याच्यानंतर त्यांना उठवलेली धुमाकूळ मैदानावरती जबरदस्त सागरच्या बॅटमधून 1 चौकार तर 4 षटकार आम्हाला पाहायला भेटले. 32 धाबीची मॅरेथॉन इनिंग मैदानावरती साकारली आहे या सागर पाटीलला. तर नॉन स्ट्रायकरवरती उभा असलेला 37 जाधव ब्रावो, काय ब्रावो इनिंग साकारली आज देखील इथे मैदानावरती. 66 धाबा. जब कॅप्टनने ज्या प्रकारे वक्तव्य केलं की आम्ही एक चांगला टार्गेट उभारू आणि त्याच्यावरती खरं उतरताना इथे मात्र जबरदस्त इनिंग साकारलेली आहे. स्वतः कॅप्टन नॉन स्ट्रायकरवरती 37 जाधव. हा चेंडू चांगला होता, इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू खेळून का तो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 1 धाव जरूर मिळेल. नकार दिला कारण सागरला देखील माहिती आहे की समोर फलंदाज तेवढाच हार्ड हिटर आहे. ब्रावो तेवढाच चांगला फटके खेळू शकतोय, त्यामुळे त्याला स्ट्राईक देणे देखील तेवढी महत्वाची आहे. धावसंख्या धावपैकावरती 67 धाबा. 68 धाबा या स्पर्धेतला उच्चांक होता. आम्ही सांगितलं जसजशी वेळ जाईल तसतसा उच्चांक देखील तोडला जाईल कारण पहिल्या दिवशी तोंडरे टीमनं 53 धाबा केल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं वसाड टीमनं 67 धाबा बनवल्या, 68 धाबा बनवल्या, तर 68 धाबा आत्ता ती वेळ आली आणि इथे नशिबानं साथ दिली ब्रावोची. बॅटचा एज, चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि या चौकाराबरोबर या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. 71 धाबा धावपैकावरती. वेल डन, वेल बॅटिंग. is 34 and 33 रन्स. एका बाजूला सागर 33 तर ब्रावो खेळतोय 34 वरती मैदानावर. काय जबरदस्त क्रिकेट. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये एकदा मिळाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे घातकी ठरू शकला असता, मात्र इथे पाहायचंय दुसरी धाव चोरली जात आहे. हा क्रिकेट आहे. धावसंख्या धावपैकावरती 73. पाहता पाहता धावांचा डोंगर उभा केलाय मैदानावर. या ठिकाणी तन्मय 11 वडवली संघ. ब्रावो खेळतोय आपण पाहतो 36 या धावसंख्येमध्ये. धावसंख्या 73 रन्स. शपथ झालं ते ऑन साईडला, मात्र चांगला फटका गॅप मध्ये गोळीच्या बेगानं बीट झालाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. काम आहे आणि कामाला कॅप्टन बनवलं आज इथे दाखवून दिलंय. ब्रावोनं काय जबरदस्त इनिंग साकारली. भेटलेल्या संधीचं सोनं केलं सागर पाटीलनं. भेटलेल्या संधीचं सोनं केलं ब्रावोनं. क्रॉस द लाईन न खेळण्याचा प्रयत्न, नशिबानं अजून एक साथ दिली. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. षटक समाप्त होत.
उभारलाय यावेळेस आंबिवली संघा समोर. आता आज पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट पाहायला भेटलं, क्वालिटी क्रिकेट पाहायला भेटलं. ब्रावो कडनं दर्जेदार क्रिकेट पाहायला भेटलं. सागर कडनं निश्चित आपण पाहिलं इथे ब्रावोने धावा केल्या आपल्या इनिंग मध्ये. ब्रावोने 44 धावेची इनिंग साकारली. 13 बॉल मध्ये त्यानं 44 धावा केल्या आणि दुसऱ्या बाजूला 13 चेंडू मध्ये 33 धावेची खेळी केली सागर पाटीलनं. आणि दोघांनी मिळून एक चांगलं लक्ष गाठून दिलं आपल्या टीमसाठी. 81 धावा केल्या, 82 धावेचं टार्गेट. क्रिकेटच्या हंगामानं खेळ क्रिकेटचा गाजतैर. या क्रिकेटच्या हंगामानं खेळ क्रिकेटचा गाजतैर. या रायगड जिल्ह्यात क्रिकेटला बहर ऐलैर. या ठाणे जिल्ह्यात क्रिकेटला बहर ऐलैर. तर निश्चित या ठिकाणी आपण पाहतो आमच्या आदेही गावचे सन्माननीय विष्णू शेठ ठाकूर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. विनंती करतो त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. तसेच आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे वैभव भोईर
वैभव भोपी हरिग्राम यांचं आगमन झालंय. तसे आमचे शुभम यांचंही आगमन झालंय. विनंती करत त्यांना आपण व्यासपीठावरती यावं. आज याच्यानंतर त्यांचा मॅच जरूर पाहायला मिळेल. तर चला आपण टॉससाठी यायचं आहे. हरिग्राम टीमचे कॅप्टन आणि जगदंब वाकलन टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. 2 वर्ष चॅम्पियनशिप ज्याने आपल्या खांद्यावरती उचलली अर्थात दोघं तो जगदंबा वाकलन संघ त्याला फाईट करे हरिग्राम संघ. तर यायचं आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी. तर निश्चित 81 धाबा केलेत. 82 धाब्याचं लक्ष मग इथे सज्जन पाटीसाठी बक्षीस ओमकार शेट्टी यांच्याकडनं असेल. जर झेल टिपला तर 500 रुपयाचं पारितोषिक. 82 धाब्याचं लक्ष मनाशी बालगुण. इथे सलामी ताकदवर जोडी जाते मैदानावर. आंबिवली टीम कडनं सलामी फलंदाज मैदानावर निलेश आणि करण गणसोळकर ही जोडी मैदानावर. तर सतीश जाधव गोलंदाजीसाठी सज्ज झाला. पहिला पॉवर प्ले मध्ये ज्या खेळाडूने आपल्या बॅटमध्ये प्रेक्षकांची मन जिंकली 44 धाब्याची इनिंग त्यानं मैदानावरती साकारले. तो सतीश जाधव बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल खूप चांगली गोलंदाजी. सन्माननीय विष्णू शेठ ठाकूर साहेबांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून. विष्णू शेठ शेळके साहेब यांचं आगमन आदेश आमचे. हा चेंडू ओव्हर पिच होता आणि त्याला फेकून देतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. चला जगदंब वाकलन टीमचे कॅप्टन आपण वेळ घेऊ नका. आपण टॉससाठी या. 2 वर्ष सातत्य या संघाने चॅम्पियनशिप पटकावली या स्पर्धेमध्ये. निश्चित मागच्या वर्षी त्याच्या अगोदरच्या वर्षी निश्चित या संघानं निश्चित चॅम्पियनशिप पटकावली. म्हणजे 2 वर्ष आपण ते आयोजन पाहिलं. 2 वर्षामध्ये चॅम्पियनशिप पटणारा वाकलन संघ या वर्षी तेच स्वप्न घेऊन मैदानावरती उतरेल. निश्चित सोमनाथ वरच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ सातत्याने खूप चांगली कामगिरी भरीव कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे. कारण विजेतेता पाटील चषक हा त्यांच्यासाठी खूप लकी राहिला. 2 वर्ष चॅम्पियन राहिलेत. मग तेच स्वप्न घेऊन आज देखील तो संघ या स्पर्धेमध्ये उतरेल. चला कॅप्टन टॉससाठी यायचा. बघा या स्पर्धेचा नियम आहे. कारण जर उशीर झाला तर 3 बॉलची पेनल्टी लागते हे लक्षात ठेवा. कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. तो ब्रावो पुन्हा एकदा सज्ज झालाय. शॉर्ट चेंडू इथे मात्र जबरदस्त फटका ऑफ साइडला कव्हर मध्ये आपण पाहतो चेंडू जातोय. जोपर्यंत फिल्डर चेंडू उचलून फेक करेल तोपर्यंत मिळतात 2 धाबा. निलेशला 2 धाबा मिळतात. इथे आंबिवली टीमला धावसंख्या धापडकावरती लागतात एकूण 8 धाबा धापडकावरती लागतात. 82 धाबेचं मोठं टार्गेट समोर आहे. कारण सतीशनं केलेले आपलातून इनिंग 44 धाबेचा आपलातून इनिंग त्यानं साकारली आणि त्याला साथ देताना तिथे सागर पाटीलनं 33 धाबेची इनिंग साकारली. दोघांनी मिळून एक चांगलं टार्गेट इथे सेट केलं. 82 धाबेचं टार्गेट आहे आणि ते टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी इथे आंबिवली टीमकडून सलामी आघाडी फलंदाज. हा चेंडू मिस टायमिंग झेलपर्यंत जरूर पोहोचले. मात्र संघर्ष जरूर केला. प्रयत्न खूप चांगला होता. 1 धाव म्हणजे ती यावेळेस निलेशला धावसंख्या धापडकावरती पाहायला भेटेल 9 धाबा. पॉवर प्लेचा पहिले षटक आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये इथे आतापर्यंत 9 धाबा एकपटल्यात. 82 धाबा 5 षटकामध्ये बनवायचे अर्थात 30 चेंडू आणि 82 धाबेचं लक्ष मैदानावरती असेल. ब्याऐंशी धाब्याचं लक्ष मैदानावरती आपण पाहतो. येणाऱ्या 5 षटकामध्ये अर्थात 16.40 ची सरासरी गाठायची आहे आणि पंचांचा इशारा आला. इट इज अ नो बॉल. त्याच्यावरती मारलाय षटकार म्हणजे 7 धाबा मिळतील या ठिकाणी आंबिवली टीमला.
निश्चित आपण पाहतोय मैदानावरती संघर्ष सुरू आहे, कारण लक्ष जरी मोठं असलं तरी आमच्यामध्ये ती ताकद आहे. तर लक्ष पार करण्याची ताकद आमच्यामध्ये हे दाखवून दिलं. पहिल्याच पॉवर प्ले मध्ये इथे बॅटिंग करताना आतापर्यंत धावपळकावरती धावा लागल्या त्या एकूण स्कोर 16 धावा. धावपळकावरती पहिला पॉवर प्ले सतीशनं ज्या प्रकारे अटॅक केला त्यांच्यावरती, तेव्हा तो बॅटिंग करत होता, त्यावेळेस मात्र त्याच्यावरती अटॅक केल्या. यालाच क्रिकेट म्हटलं जात आहे. अजून एक ब्रँडेड स्ट्रोक, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 रन. केले. आता मात्र वेळ आली, सतीशवरती आक्रमण केले जात आहे. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. आणि हे दाखवून देताना इथे पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं आतापर्यंत 22 धावा एकवटल्या गेल्यात. लक्ष 16.40 ची सरासरी गाठायची आहे. आणि इथे पहिला पॉवर प्ले मध्ये खूप चांगली बॅटिंग दाखवली आहे. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 22 धावा एकवटल्यात. अर्थात महागडे षटक फेकले जातं इथे. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज सतीश उर्फ ब्रावो, कारण आपण पाहिलं मागचं षटक आपण ज्या प्रकारे 4थं षटक फेकलं होतं आंबिवली टीमकडनं नितीननं 23 धावेचं, मात्र इथे ब्रावोनं आतापर्यंत 5 बॉल मध्ये 22 धावा खर्च केल्यात. म्हणजे त्या षटकाची भरपाई येथे या षटकामध्ये केली जाते. निलेश आणि करण यांच्या माध्यमातून 22 धावा 5 बॉल मध्ये एकवटल्यात. फ्रीटचा बॉल होता, त्या फ्रीटवरती षटकार ठोकलाय. निश्चित आपण पाहतोय हेच तर करणचं वैशिष्ट्य आहे. करण याच खेळासाठी ओळखला जातोय आणि आज स्वतःची छाप मैदानावरती सोडली. अजून एक लगातार बॅक टू बॅक सलग 3 षटकार मारलेत मैदानावरती. करण घनसोलकर, वेल प्लेड, जबरदस्त बॅटिंग. थँक्यू. तर या ठिकाणी षटक समाप्त झाले. 28 धावा इथे खर्च केल्यात सतीश जाधवनं. निश्चित अर्थात या षटकामध्ये जे त्यानं बॅटिंग मध्ये केलं ते आता मात्र गोलंदाजीतनं गमावलंय. निश्चित आपण पाहतोय मैदानावरती सन्माननीय सुरेश गोंदी साहेबांना विनंती करतोय, तर संदीप पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. नेक्स्ट मॅच तुम्हाला जरूर इथे पाहायला भेटेल. 2 ताकदवर संघ, 2 वर्ष सातत्य चॅम्पियन राहिलेला संघ अर्थात जगदंब वाकलन संघ त्याला फाईट करेल. इथे निश्चित आपण पाहणार संघ आहे हरिग्राम संघ. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. आता इथे मैदानावरती महासंग्राम सुरू झालाय. 82 धावा इथे लक्ष गाठायचंय. लक्ष जरी खूप मोठा असला तरी त्याला पार करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, हे दाखवून दिलं पहिल्या पॉवर प्ले मध्ये. इथे आंबिवली टीमच्या सलामी फलंदाजांना निश्चित जबरदस्त क्रिकेट. राहत संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है. अरविंद पाटीलचा हा षटक, पहिलाच बॉल, डॉट चेंडूची समाप्ती. तर अरविंद पाटील गुणवत्ता आहे. अरविंद पाटील एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने त्याच्याकडनं चांगली कामगिरी जरूर पाहायला मिळाली आणि आता मात्र तोच प्रयत्न तो करेल मैदानावरती. कारण आता पहिल्या षटकामध्ये ब्रावण खूप धावा खर्च केल्या. ब्रावण कमावलं बॅटिंग मध्ये, मात्र गमावलं इथे बॉलिंग मध्ये. निश्चित तोच खेळ मैदानावरती पाहायला मिळतो. 28 धावा धाबडकावरती. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट न खेळतोय. शपथ जरूर झाले होते, मात्र चेंडू जातो यावेळेस लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. चौकारा बरोबर 32 धावा. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वाले को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. काय जबरदस्त क्रिकेट मैदानावरती. जशास तसं उत्तर दिलं. ज्या प्रकारे तुम्ही खेळ केले त्या प्रकारे आम्हीही खेळ करू मैदानावरती. आणि आज या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. दोन्ही संघांना धावसंख्या धापळकावरती लागली गेली होती. एकूण स्कोर धापळकावरती 32, 32 धावा. अद्याप 50 धावीची आवश्यकता असेल. संघर्ष सूर्य मैदानाच्या माध्यमातून हा चेंडूची लाईन लवकर पिकअप केली आणि अजून एक ब्रँडेड स्ट्रोक निलेशच्या बॅट मधनं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन.
तर लगातार मोठे फटके मैदानावरती दाखवले जात आहेत. हा चेंडू पॅटवरती यस अंपायर डिसिजन LBW. आणि ज्या विकेटची तलाश होती, जो पहिला विकेटचा गरज होती, तो विकेट मिळालाय. अरविंद पाटीलला विकेट मिळालाय. वडवली टीमला धावसंख्या धावपकावरती लागली होती 38, लॉस ऑफ 1 विकेट. एक विकेट टिपलाय. विकेटचं सातत्य टिकवलं. आता मात्र अरविंद पाटीलला आपल्या नावाची छाप सोडली मैदानावरती. निश्चित पहिल्या ओव्हरमध्ये जरी इथे 36 ला 28 धावा दिला तरी इथे कमबॅक मिळवून दिले मैदानावरती अरविंद पाटीलला. वेल बॉलिंग अरविंद. फलंदाज बाद झाल्या. येत्या क्षणी पहिल्याच बॉलवरती नितीन पाटील गोल्डन डकचा शिकारी झाला आणि इथे आंबिवली टीमला लागलेला हा दुसरा धक्का. अरविंद पाटीलनं कुठे का होईना कमबॅक मिळवला आपल्या संघासाठी. आणि आता मात्र इथे लक्ष उरलंय 44 धाबेचं. ई षटकाचा आपण विचार केला तर अरविंदनं खूप चांगली गोलंदाजी केली. त्या षटकामध्ये धाबा अरविंदनं फक्त खर्च केल्या 10 धाबा खर्च केल्या. 18 बॉल 44 समीकरण. जोपर्यंत करण घनसोकर मैदानावरती तोपर्यंत मात्र मॅच कोणीही इथे निश्चित आपण पाहतोय झुकू शकते. विजयाचे स्वप्न जरूर राखू शकतो इथे आंबिवली संघ. कारण करण मध्ये ती क्षमता आहे. शेवटपर्यंत टिकला, शेवटच्या बॉल पर्यंत टिकला तर मॅचचा निकाल आपल्या बाजूला लावू शकतो. एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. गोलंदाज सय्याद सेकंड थर्ड ओव्हर इथे वापर करतोय गोलंदाजाचा भानुदास पाटील. पहिलाच बॉल खूप चांगला होता. लेंथ लाईन बघा कशी सुंदर होती. यॉर्क चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला आणि आता त्याला तेच करावं लागेल कारण समोर त्याच्या फलंदाज आहे करण. जर चूक केले तर मोठे फटके जरूर इथे पाहायला मिळतील. कारण एका बाजूला गुणवत्ता सादर जरूर केली या मॅच मध्ये करणनं. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललाय. 17 बॉल. हा चेंडू हवेमध्ये पाहायचं. इथे संघर्ष जरूर करतात मात्र चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 रन. भल्या भल्याची भल्या भल्याची भल्या भल्याची वाटणी लावली गरू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली गरू पहिल्यांदा मलाच गावली. भल्या भल्याची वाटणी लावली गरू पहिल्यांदा बाणोदासवरती आक्रमण केले जात आहे आणि षटकाराच्या बरोबर 44 धावा धावपकावरती लागल्यात. आता मात्र जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असेल ती 38 धावा. 16 चेंडू 38 धावा. काय जबरदस्त क्रिकेट. अद्याप कोणी सांगू शकणार नाही की मॅच कोण जिंकेल. प्रेक्षकांच्या चर्चेला जरूर उदाहरण आलाय कारण मॅच बघा अद्याप बॅलन्स आहे. कारण करण घनसोकर जोपर्यंत बॅलन्स आहे तोपर्यंत मॅच देखील बॅलन्स असेल. फुल टॉस आणि त्याच्यावरती लावला तडाख्याबंद फटका. मिड विकेटच्या डोक्याबंद चेंडूला फेकून दिलाय. लॉंग 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 बिग बॅट. दॅट्स मॅट इट गॉन 6 रन.
लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नाही. आत्ता मात्र इथे दोन्ही संघाला संघर्ष जरूर करावा लागेल. एका बाजूला करण गंसोकरचं आव्हान तर दुसऱ्या बाजूला आत्ता मात्र इथे संघर्ष करावा लागेल वडवली संघाला. तर याच दरम्यान आमचे वडवली चालचे प्रदीप पाटील यांचं आगमन होत आहे. वेलकम साहेब, या व्यासपीठावरती आपलंही स्वागत आहे. आता इथे स्वागत केलं जातंय करणच्या माध्यमातून. लगातार मोठे फटके, पहिला बॉल जरी डॉट आला तरी मात्र इथे भानुदास पाटील वरती आक्रमण सुरू केलं आहे. आणि एका बाजूला जर आपण पाहिलं करणची बॅटिंग आतापर्यंत 5 षटकार मारले, 6 चेंडू 30 धाबेचं योगदान आपल्या टीम साठी. हा चेंडू अजून एक षटकार, यानी की आपण पाहतोय लगातार 3 षटकार करणच्या बॅट मधून. 2 वेळा एकाच खेळाडूंना एकाच मॅच मध्ये 3 षटकार ठोकल्यात. काय जबरदस्त बॅटिंग माही मार रहा है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. 82 धावा लक्ष असताना काय आपलातून इनिंग मैदानावरती. फुल टॉस, नो बॉल, 6 रन. पहिलंच पाऊस आला ना गवताला कारल्याचे डोंगरा. इथलाही गारगार वारा ना पडतात पावसाच्या डोंगराला. 63 धावा आपण पाहतो, 63 धावा धाबळकावू लागल्यात. फक्त 19 धाबेची आवश्यकता असेल. काय मॅच मैदानावरती रंगलाय. सर्वांचं मन जिंकले. जरा करण गंसोकरची बॅटिंग जर आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. काय जबरदस्त बॅटिंग, लगातार 4 षटकार ठोकल्यात. आणि येणारा बॉल असेल आता फ्रीडचा. 8 चेंडू 42 धाबीची केले. ब्रावण 13 बॉल मध्ये 44 ची खेळी केली होती. त्याला उत्तर दिला टीट फॉर टॅड. जशास तसं उत्तर मैदानावरती दिलंय. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. हे चांगलंय मैदानावरती करणला. आता मात्र संघर्ष झालाय मैदानावरती, कारण आता जिंकणं थोडं कठीण झालं वडवली संघाला. कारण मी मगाशी सांगितलं जोपर्यंत करण मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र इथे स्वप्न राखू शकतात विजयाचे मैदानावरती निश्चित. आणि निश्चित आता मात्र एक सुटकेचा निस्वाद जरूर सोडला. कारण 4 लगातार षटकार ठोकल्यानंतर इथे सुटकेचा निस्वाद सोडला गोलंदाज भानुदास पाटील. अंतिम बॉल चांगला होता, 1 धाव जरूर मिळेल. आणि आता मात्र षटक समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 18 धावा. बाई माझ्या ग बाई. क्रिकेट कोणाला हसवेल, क्रिकेट कोणाला रडवेल कधीच सांगता आलं नाहीये. सुखदुःखानं भरलेला क्रिकेटचा खेळ. एकाला सुखाची चव तर एकाला दुःखाची चव चाखावीच लागते. आणि तसंच क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतंय. कोण जिंकणार मॅच, कोण इथनं पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार, अद्याप त्या प्रश्नाचं उत्तर बंद आहे एका लिफाफ्यामध्ये. अर्थात 12 बॉल 18 धावीची आवश्यकता. करण गंसोकरचा विकेट आता वडवली टीम साठी खूप महत्वाचा असेल. आणि इथे निश्चित आपल्याला पाहायचं आहे की कशा प्रकारे खेळ पाहायला भेटेल. जे सातत्य करणनं टिकवलंय ते सातत्य शेवटपर्यंत टिकवेल का. आणि आतापर्यंत करणच्या बॅटमधनं 7 षटकार पाहायला भेटले. आणि एकूण आपल्या टीम साठी त्यानं 9 चेंडू मध्ये 43 धावेची एक जबरदस्त आपलातून इनिंग साकारली आहे. तो 10 चेंडू 43 धावेची इनिंग मैदानामध्ये साकारली. गोलंदाज येतोय अरविंद पाटील.
एकमेव आशेचं किरण मैदानावरती. फुलटॉस चेंडू इनसाइड आउटचा फटका, खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत मात्र आबाक्याच्या बाहेर. चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बँकेट डेझे 47 धावा. या स्पर्धेमधला पहिला अर्धशतकाचा मान मिळेल का करणला हे आपल्याला पाहायचं आहे. आणि एका बाजूला संघर्ष करतोय महेंद्रवती. वडबली संघ पुन्हा एकदा त्याच दिशेनं तसाच फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या स्पर्धेतला पहिला अर्धशतक करण घनसलकर. वेल 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 प्लेड. वेल बॅटिंग. करण एकदा बॅट उंच करायचे प्रेक्षकांकडे. वेल बॅटिंग. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. काय आपलातून इनिंग मैदानावरती साकारली आहे करण घनसलकर. 7 षटकार 2 चौकाराच्या मदतीनं 51 धावा 12 चेंडू मध्ये. 10 चेंडू 10 धाबीची आवश्यकता. ज्या संघानं उच्चांक गाठला आज मात्र ती आठवण करून देईल. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 50-50 अर्थात 50 एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलिया संघानं पहिल्यांदा 434 धावा ठोकल्या आणि त्याला उत्तर देताना 438 धावा साऊथ आफ्रिका टीमनं केल्या. त्या हर्षल गिब्सनं काय जबरदस्त इनिंग साकारली होती. मात्र आज इथे आंबिवली टीमचा हर्षल गिब्स मैदानावरती खेळत असताना त्यानं देखील 51 धावेची इनिंग साकारली आहे. हा चेंडू कट करतोय. दिशा दिली. औपचारिकता मैदानावरती ठेवलेली नाहीये कारण लगातार 3 षटकारानंतर आता लगातार 3 चौकार येतात आणि सामना आपल्या बाजूला खुला केलाय. फक्त आणि फक्त 6 धावेची आवश्यकता. चैताची सोनाला सोनाला सजली एक विराई कारला गो. थाटामाटानं मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे गो. थाटामाटानं मिरवूया पालखी आईचा. या खेळाडूबद्दल जेवढी चर्चा करावी जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. वेल 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 डन. पुन्हा एकदा इथे कौतुक करेल. ओसाटेचे आमचे जय पाटील यांच्याकडनं करण साडी येतात. 1,000 रुपयाचं पारितोषिक. मात्र इथे काम तमाम झाल्यानंतर विकेटचं तमाम केलं. इथे काम निश्चित आपण पाहतोय महत्वाची विकेट होती मात्र वेळ खूप झाला. आता करण बाद झाल्यानंतर धाबा संख्या गरज आहे ती फक्त 6 धावेची. बॉल शिल्लक असतील या ठिकाणी जबरजबल 8 चेंडू 6 धावा. जबरदस्त इनिंग करणसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. 14 बॉल 55 धावेची जबरदस्त इनिंग मैदानावरती साकारले आणि कठीण परिस्थितीमध्ये आपल्या टीमला एक मोठा योगदान दिला. संघ खूप अडचणीमध्ये होता कारण या स्पर्धेतला उच्चांक गाठणारा वडबली संघ 81 धावा केल्यानंतर आत्मविश्वासानं मैदानावरती उतरला. मात्र त्याला उत्तर देताना करणनं काय जबरदस्त इनिंग साकारली. बेट होत आहे. डॉट चेंडूची समाप्ती. क्रिकेट मित्रांनो हा वडबली संघ आहे. निश्चित हार मानणारा संघ नाहीये त्यामुळे शेवटचा बॉल फेकला जात नाही तोपर्यंत आम्ही भविष्यवाणी करू शकत नाहीये. एक मोठ्या फटक्याची गरज आहे. एका षटकाराची आवश्यकता आता 6 धावेची आवश्यकता आहे. मात्र इथे चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईन कडे. मात्र 1 धाव जरूर मिळाली. बघा काय प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक थोडेसे थंडावले मात्र 1च धाव मिळते. निश्चित आपण पाहतो जबरदस्त सामना जरी इथे मजबूत झाला असला आंबिवली संघाच्या बाजूला तरी तुम्हाला टक्कर द्यायला हवे. मात्र इथे नांगी टाकताना दिसले या ठिकाणी वडबली संघाचे क्षेत्ररक्षक. 5 धावेची गरज असेल अंतिम षटकामध्ये. अद्यापही सामना संपला नाहीये. अद्यापही काही होऊ शकतो कारण मागचा मॅच जसा गोरख मांगरुळकर बाद झाला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावेची गरज असताना घेसर संघ या स्पर्धेतनं बाहेर झाला. विसरू नका ती मॅच. इथे वडबली संघ संघर्ष जरूर करेल. फाईट जरूर देईल मैदानावरती. आयोजक भारत मंत्री दादांचा नगझरी गावाच्या ग्रामस्थांचा. थरार क्रिकेटच्या सामन्यांचा विजय दादाचा सपोर्ट मानाचा. रायगड ठाण्यामधील सर्वात मान पहिला स्पर्धेचा. रायगड ठाण्यामधील सर्वात मान पहिला स्पर्धेचा. श्रीकृष्ण क्रिकेट संघाने ठेवलाय विजय दादा चषकमानाचा. श्रीकृष्ण क्रिकेट संघाने ठेवलाय विजय दादा चषकमानाचा. तो 6 चेंडू आणि 5 धावेची गरज. मित्रों क्रिकेट है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है.
पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. 5 धाबीची गरज आहे. सामना अद्यापही झुकला नाहीये. निश्चित आपण पाहतोय अद्यापही सामना संपला नाहीये, कारण इथे संघर्ष जरूर करताना पाहायला मिळतील. या ठिकाणी वडबडी संघ 5 धाबीची गरज आहे. कशा प्रकारे रणनीती असेल की मात्र एखादा मोठा फटका लावून इथे हा सामना विजय संपादित करते मैदानावरती आंबोली टीम. काय जबरदस्त इनिंग मैदानावरती साकारली. करणनं या स्पर्धेमधला अर्धशतक आपल्या नावावरती कोरला. या स्पर्धेतला उच्चांक आम्ही पाहिला. आता त्याला तोडतात की मात्र उच्चांक आपल्या नावावरती वडवली संघ कायम ठेवतात. 5 धाबीची गरज. पहिलाच बॉल खूप चांगला होता. येथे मात्र एक धाव जरूर मिळेल, कारण एक धाव देखील महत्वाची असेल आत्ता दोन्ही संघाला, कारण क्षण तसा पोचलाय, टाइम तसा आहे. या क्षणाला दोन्ही संघासाठी एक धाव महत्वाची आहे. तर 5 चेंडू आणि 4 धाबीची गरज. आता मात्र प्रेक्षकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे की एकाच 2 बॉल जर डॉट झाले, एकाच विकेट जर पडली तर मात्र मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकते. हा चेंडू वेल बॉलिंग. कौतुक करेल सागरचं, कारण सागरकडे ती गुणवत्ता आहे. सागर देखील एक चांगला गोलंदाज आहे. सातत्याने याच्याकडनं देखील अपेक्षा बाळगली जात आहेत. कृष्णानीची सॉरी आपण बघतो, कृष्णा गोलंदाजी करतोय. कृष्णावरती विश्वास दाखवला कॅप्टननं. 4 चेंडू 4 धाबीची आवश्यकता आहे. संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये. एका बाजूला आंबोली टीमचे फलंदाज मोठा फटक्याचा प्रयत्न करतात, मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न करतात. मात्र इथे आपण पाहतो निश्चित एक धाव वाचवण्याचा प्रयत्न केला जातो. संघर्ष सुरू आहे मैदानावरती 2 ताकदवर टीम मध्ये. तर निश्चित आपण पाहतो या ठिकाणी सामना खूप चांगला. 4 चेंडू 4 धाबीची आवश्यकता. एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. हा चेंडू खूप चांगला होता. मिड विकेटच्या दिशेला चांगलं क्षेत्ररक्षण सागरचं. एक धाव जरूर कंप्लीट झाली. चुकी होत नाही. मात्र या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चूक झाली मैदानावरती आणि तिसरी धाव घेताना फलंदाज धावचीत. खूप मोठी चूक केली मी म्हणेन, कारण अशा परिस्थितीमध्ये एक धाव खूप महत्वाची होती. सागर पाटीलनं थ्रो बरोबर फेकला, कलेक्ट व्यवस्थित झाला. त्याच्यानंतर इथे यष्टीरक्षण खूप मोठी चूक केली. अतिघाई संकटात नाही. आणि आता मात्र 3 बॉल 2 धाबीची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे इथे कंपल्सरी धाबा चेस कराव्या लागतील. तर 2 धाबीची आवश्यकता. एक चूक मात्र स्पर्धेतनं बाहेर घेऊन जाईल. अशा परिस्थितीला चूक झाली. मात्र इथनं रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी 2 बॉल 2 धाबीची आवश्यकता. आठवण करून देईल मी वडवली संघाची, कारण काल हाच इथे वडवली संघ आहे. मध्ये काल देखील वडवली संघ खेळत होते. हीच परिस्थिती मैदानावरती होते. आणि त्यावेळी मात्र शेवटच्या बॉल पर्यंत सामना जरूर पाहायला भेटला होता. मी मगाशी सांगितलं की हार मानणार नाही, कारण वडवली संघ आहे. वडवली संघ कधी हार मानत नाही. शेवटपर्यंत लढा मैदानावरती. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? मात्र या ठिकाणी दुसरी धाव घेताना फलंदाज धावचीत. एक चेंडू 1 धावेची आवश्यकता. काय क्रिकेट आहे. प्रेक्षकांना क्रिकेट जरूर आवडलं असेल तर टाळ्या वाजवा. करणं काल देखील वडवली संघाने प्रेक्षकांची मन जिंकले. आज पुन्हा एकदा वडवली संघ संघर्ष करतो मैदानावरती. जी सिंगल आले असं वाटलं होतं की तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल,
फलंदाज क्षेत्ररक्षकांना देखील नांगी टाकली होती. मात्र तिथे ज्या प्रकारे चेंडू आडला गेला तिथे मात्र धोक्याचं संकेत आलं आंबिवली टीमला आणि त्यांच्यासाठी आता सामना आलाय. एक बॉल एक धाबीची आवश्यकता. काय जबरदस्त क्रिकेट. मी कौतुक करेल गोलंदाज या ठिकाणी शेवटचा कृष्णा पाटील. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे मैदानावरती. निश्चित जबरदस्त मॅच जर आपण पाहिला असेल. जबरदस्त मॅच आमचे प्रेक्षक पाहतात युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन मॅचला पाहतात. एक चेंडू एक धाबा. काल देखील असा सामना होता. एक चेंडू दोन धाबा. क्षेत्ररक्षण करणारा संघ काल वाढवली होता. आजही वाढवली संघ आहे. काल मात्र त्या धाबा बनल्या गेल्या होत्या. मात्र आज तो चित्र बदलेल का मैदानावरती हे आपल्याला जरूर पाहायचं मैदानावर. रणनीती आखली जाते या ठिकाणी. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. शामियाना सजवलं जात आहे. निश्चित ज्या प्रकारे आपण पाहणार मैदानावरती एक चेंडू एक धाबीची आवश्यकता. काल मात्र इथे खूप चांगला क्रिकेट पाहायला भेटला. आज तर निश्चित प्रेक्षकांच्या चर्चेला उदाहरण आलंय. बघा जे प्रेक्षक बसलेले होते ते आता उभे झाले कारण सामना शेवटच्या बॉलवरती आलाय. काय हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये. हे आहे भारतदादा पाटील भारतदादा म्हात्रे यांच्या मेहनतीचं फल. हे आहे विजयदादा पाटील चषकाचं फल आणि विजय झाला आज विजयदादा पाटील चषकाचा. कारण यावर्षी काय जबरदस्त क्रिकेट पाहायला भेटलाय. सर्वांची मनं जिंकली गेली आहेत या क्रिकेटच्या माध्यमातून. तर पाहायचं एक बॉल एक धाबीची आवश्यकता. जसा बॉल टाकण्यास सुरुवात करेल तर प्रेक्षकांना विनंती करेल आपण जोरदार टाळ्यां स्वागत करा. शेवटच्या बॉलचा प्रेक्षक वर्ग मात्र या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. एक चेंडू एक धाबीची आवश्यकता. एक चेंडू एक धाबा. सामना जिंकलाय. वेल प्लेड. शेवटच्या बॉलवरती निसटता विजय संपादित केलाय. एकतर्फा जवळ मॅच झाला मात्र त्या मॅचला शेवटपर्यंत घेऊन गेले बडबली संघ. निश्चित तन्मय 11 संघाचे देखील आपण आभार व्यक्त करूया. वेल डन बॉयज. काय जबरदस्त क्रिकेट. काय जबरदस्त टक्कर दिले आणि 82 धाबा. खूप मोठा टक्कर मैदानावरती. तर निश्चित आपण या ठिकाणी सेकंड करा दोन्ही कॅप्टन. विनंती करेल दोन्ही संघ. जरूर करणनं जबरदस्त बॅटिंग केली. बघा काय जबरदस्त. वेल डन करण. वेल डन वडेवली टीम. जबरदस्त क्रिकेट आज पुन्हा एकदा क्रिकेटच्या माध्यमातून मन जिंकली. या